आणि एक महत्त्वाची बातमी आपल्याकडे पोहोचतीये ती औरंगाबादमधून मनसेच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले। राज ठाकरेंच्या अटकेनंतर आता मनसे कार्यकर्ते कुठेतरी आक्रमक झालेले दिसतात। औरंगाबादमध्ये बीड बायपासवर गाड्यांवर दगडफेक करण्यात आली आहे। 4 ठिकाणी ही तोडफोड झाली आहे। बस ट्रकवर ही दगडफेक करण्यात आली आहे। खरं तर काल राज ठाकरे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की कार्यकर्त्यांना समजावून सांगण्यात आलेलं आहे आंदोलन कुठल्याही प्रकारे हिंसक होणार नाही याची काळजी घ्यावी। मात्र आता औरंगाबादमधून बीड बायपासवरून ही आपल्याला माहिती मिळतेय आणि या संबंधात आणखी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी जाऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या बरोबर आहेत। आमचे प्रतिनिधी औरंगाबादचे विशाल, सांगाल काय नेमकी माहिती मिळतेय? राज ठाकरेंना मुंबईत अटक होताच त्याचे पडसाद औरंगाबादमध्ये उमटले। बीड बायपासवर जवळपास 4 ते 5 गाड्यांवर आंदोलकांनी दगडफेक केली, त्यात बस आणि ट्रकचं नुकसान झालंय। तर दुसरीकडे शहरातही ठिकठिकाणी हिंसक आंदोलन सुरू झाली आहे। जालना औरंगाबाद रस्त्यावर बसेस फोडण्यात आल्या आहेत, तर शहराच्या रंगीत दरवाजा भागातही काही बसेसना फोडण्यात आलेलं आहे, लक्ष करण्यात आलंय। एकूणच सध्याची परिस्थिती पाहता शहरात 4ही बाजूंना मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी तोडफोडीला सुरुवात केली आहे। कुठेतरी राज ठाकरेंना आवाहन केलं होतं की आंदोलन शांततेच्या मार्गाने करा, मात्र कुठेतरी आता आंदोलनाला हिंसक वळण लागतंय, गालबोट लागतंय असंच म्हणावं लागेल। स्थानिक जे तिथले मनसेचे पदाधिकारी आहेत, काय त्यांनी कुठल्याही प्रकारचं आवाहन करण्याचा प्रयत्न केलाय? सकाळी जेव्हा रास्ता रोको सुरू होतं त्यावेळेस मनसेच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती, ताब्यात घेतलं होतं। मात्र त्यानंतरही काही जे कार्यकर्ते होते त्यांनी ही सगळी तोडफोड सुरू केली आहे। मनसेचे जे पदाधिकारी आहेत ते सध्या अटकेत असलं तरी कुठेतरी कार्यकर्ते, सामान्य कार्यकर्ते हिंसक आंदोलन करतायत असं चित्र आहे। नक्कीच आम्ही तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।